हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बघूयात. तर आता ही उर्मिला जी आहे ती म्हणत असते, स्वतःशीच बोलत असते की आता या राणीला कळेल की अपमान काय असतो, कारण तिचाही आता सगळ्यांसमोर अपमान होणार आहे. तर आता इकडे ही उर्मिला म्हणत असते की या सगळ्याने ना माझं ना डोकं खूप दुखतं आहे, त्यामुळे आता बेडरूममध्ये जाऊन जरा आरामच करते, असं म्हणत आता ती तिच्या रूमकडे जायला निघालेली असते. आणि इकडे मालती जी आहे ती रूममध्ये पेपर शोधत असते. आता शेवटी ती बेडच्या दुसऱ्या साईडला जाते आणि त्याच्या खाली देखील तिला 2 फाईल्स मिळतात आणि त्या फाईल्स ती चेक करत असते आणि हळूहळू करून तिची दुसरी फाईलही ती चेक करायला घेते. त्यानंतर आता इथे या मालतीच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल येते आणि ती एकदा ते पेपर्स वाचून घेते. त्यावेळी तिच्या लक्षात येतं की हेच ते पेपर्स आहेत जे पेपर्स मी एवढ्या वेळेस शोधत होते. तर आता तिच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते. ती प्रचंड खुश होते की फायनली तिला ते पेपर्स मिळाले आहेत. तर त्यानंतर आता इथे उर्मिला हळूहळू जिना चढून वरती येत असते, पण मला तिला याचा अंदाजच येत नाही. तर त्यावेळी आता अचानकच बेडरूमचा दरवाजा उघडतो आणि आता इथे ही उर्मिला जी आहे ती रूममध्ये येते आणि आल्यानंतर पाहते, तिला असं वाटतं की नक्कीच कुणीतरी इथे आलं होतं किंवा कुणीतरी आहे असं तिला वाटू लागतं. तर त्यानंतर मालती, तिला अंदाजा येताच मालती लपून बसलेली आहे. ती पडद्याच्या मागे लपलेली असते आणि इकडे उर्मिला पाहत आहे की रूममध्ये नक्की कोणी आहे का. तर त्याचनंतर आता इथे उर्मिलाला तसं कोणी काही दिसत नाही रूममध्ये. तर तेवढ्यातच उर्मिलाला एक फोन येतो. तर त्यानंतर मालती जी आहे ती पडद्याच्या पाठीमागून डोकावून पाहत आहे की उर्मिला कुठे आहे, ती गेली तर नाही ना, हे ती हळूहळू डोकावून पाहत असते. तर आता इथून मालती कसं बाहेर पडेल याचा ती विचार करत असते. तर यानंतर इकडे आता राणीची मिरवणूक जी आहे ती वस्तीकडे चाललेली असते आणि अचानकच आता गजाने ट्रॅक्टरला प्रॉब्लेम केल्यामुळे आता ट्रॅक्टर इथे बंद पडलेला आहे. तर त्यावेळी गजा बोलतो की अरे थांबा थांबा, आता ना मला असं वाटतं की राणीला पायपीट करतच वस्तीमध्ये जावं लागेल. तर इंद्रा लगेचच पुढे येतो आणि बोलू लागतो की नाही, असं काहीही होणार नाही. इंद्रा थोडं डोकं चालवतो, पण आता त्यावेळी गजा बोलतो की असं काही होणार नाही म्हणजे मग राणी कशी जाणार. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की राणीला याच ट्रॅक्टरमध्ये मी वस्तीमध्ये घेऊन जाणार आहे. तर आता इंद्रा सगळ्यांसमोर सांगत असतो, पण आता इथे गजा बोलतो की पण हे ट्रॅक्टर तर बंद पडलं आहे, मग याच ट्रॅक्टरमधून कसं जायचं. तर आता सगळेजण विचारात पडतात की सर, या ट्रॅक्टरमधून राणीला कसं नेणार आहेत. तर त्यावेळी आता इथे सगळेजण विचार करत असतात. तेवढ्यात ट्रॅक्टरचा जो ड्रायव्हर आहे तो इंद्राला सांगू लागतो की नाही सर, हे ट्रॅक्टर आता सुरू नाही होणार. तर राणी ही बोलत असते की सर, आता थोडंच तर अंतर राहिलं आहे, काही हरकत नाही, आपण जाऊयात पायी. तर आता इंद्रा बोलतो की नाही राणी, आजचा ना तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे मला आज सगळं काही चांगलं झालं पाहिजे. तर त्याचनंतर गजाही विचार करतो की हे इंद्रजित सर नक्की काय करणार आहेत. रतनही विचार करत असतो, गोटेही विचार करत असतो की आता नक्की ह्या सरांच्या डोक्यात काय आहे. तर तेवढ्यातच इंद्रा जो आहे तो मोठी रस्सी घेऊन तिथे येतो आणि आता ती जी रस्सी आहे तो ती ट्रॅक्टरला बांधू लागतो आणि स्वतःचा शर्ट देखील काढू लागतो. तर त्यावेळी इथे राणीला लक्षात येतं की सर नक्की काय करत आहेत, म्हणजे सर हा ट्रॅक्टर स्वतः ओढणार आहे. असं लक्षात येताच राणी जी आहे ती सरना म्हणत होते, सर या सगळ्याची काही गरज नाही आहे, हे पहा मी जाऊ शकते पायी, प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका, याने मला काहीच वाटणार नाही, मला फक्त पायी चालावं लागेल ना, बाकी काही त्रास होणार नाही, तुम्ही ऐका ना माझं. राणी त्याला समजावत असते आणि इकडे आबांना हे पाहून खरंच खूप छान वाटत असतं. इंद्रावरचं आणि राणीचं प्रेम, एकमेकांवरचं प्रेम खूप अफाट आहे आणि हे त्यातून आबांना दिसून आलेलं आहे. इंद्रा राणीसाठी काहीही करू शकतो आणि हेच आबांना हवं होतं. तर त्यानंतर राणीला त्रास होत असतो. इंद्राने जर असं ट्रॅक्टर ओढलं तर त्यांना किती त्रास होईल या गोष्टीनेच राणीला त्रास होत असतो. पण इंद्रा जो आहे तो राणीसाठी काहीही करायला तयार झालेला आहे. इंद्राने रतनला सांगितलं की रतन, हिला ट्रॅक्टरमध्ये चढायला सांग. असं म्हणत रतन राणीला ट्रॅक्टरकडे वरती घेऊन जायला लागलेला आहे. तर त्यानंतर आबा गर्वाने मान वरती करून इंद्राकडे पाहत असतात. तर त्याचनंतर वस्तीमधली सगळी लोकही इंद्राकडे पाहत असतात की कसं इंद्रजित सर हे ट्रॅक्टर ओढतील असा त्यांनाही प्रश्न पडलेला असतो. इंद्राने स्वतःला त्या रस्सीने बांधलेला आहे आणि त्या ट्रॅक्टरला देखील बांधलेलं असतं आणि आता लगेचच इंद्रा ते ट्रॅक्टर ओढायला सुरुवात करतो आणि हे सगळं पाहून वस्तीमधील लोक खूप खुश
खुश होतात, कारण राणीसाठी इंद्रजित सर एवढं सगळं करतात हे पाहूनच सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि त्याचनंतर इकडे राणी खुश तर असतेच, पण फक्त राणीला सरांचा त्रास बघवत नाही. इकडे हे सगळं पाहून गजा तर हादरूनच गेला आहे. प्रेक्षकांनो, गजाची अवस्था खूपच वाईट झालेली आहे. तो चकित होऊन हे सगळं पाहत असतो. आणि आता इकडे इंद्राच्या समोरच ती लोक फटाके देखील फोडत असतात आणि इंद्रा सगळ्यांच्या मध्ये चाललेला आहे. राणीला घेऊन ट्रॅक्टर ओढत असतो. तर आता सगळे ढोल ताशा वाजवत असतात आणि अशीच वाजत गाजत ही मिरवणूक आता वस्तीपर्यंत जाणार आहे. तर इथे या गोट्याने लगेचच घोषणा द्यायला सुरुवात केली आहे. येऊन येऊन कोण येणार, तर राणीशिवाय दुसरं कोण येणार, असं काहीही घोषणा रतन देत असतो आणि हसायलाही येत असतं प्रेक्षकांनो. तर त्यानंतर आता इथे राणी इंद्रजित सरांकडे पाहून हसत असते, कारण तिला खूप आनंद होत असतो. ती म्हणत असते की खरंच इंद्रजित सर माझ्या आयुष्यात आल्यामुळे आज हे सगळं घडतंय. फक्त सरांमुळेच हा दिवस मला पाहायला मिळतो आहे. तर त्यानंतर वस्तीमधील लोक देखील तो ट्रॅक्टर ओढण्यामध्ये इंद्राची मदत करू लागतात, कारण ते देखील तो ट्रॅक्टर जोराने धक्का देऊ लागतात. इकडे आता या विक्रांतने गजाला फोन केला आहे आणि इकडे हा गजा देखील फोन उचलतो आणि त्यावेळी विक्रांत बोलतो की काय मग झाली का त्या राणीची मिरवणूक बंद, जावं लागलं का तिला पायी झालं. तर आता इथे गजा बोलतो की अहो साहेब, कसलं काय, मी तर माझं पूर्ण काम केलं होतं, तो ट्रॅक्टर बंदच पाडला होता. मी त्या ट्रॅक्टरची जी काही ती डिझेलची टाकी आहे ना, ती सुद्धा फोडली होती. पण अचानकच या इंद्राने असं काहीतरी केलं आणि ती मिरवणूक वस्तीपर्यंत आणून पोहोचवली आहे. तर आता इथे विक्रांत विचारतो की म्हणजे कसं काय. तर आता गजा सांगू लागतो की ट्रॅक्टर तर बंद पडलाच होता, काहीच मार्ग नव्हता, पण ह्या इंद्राने स्वतः ट्रॅक्टर ओढून स्वतःच्या हाताने ती वस्तीपर्यंत ट्रॅक्टर आणला आहे. तर आता हे ऐकून तर इथे विक्रांतचा खूप संताप होतो. तो बोलतो की दरवेळी ही राणी इंद्रासाठी येते आणि हा इंद्रा राणीसाठी हजर होतो. दरवेळी कुठे ना कुठे हे दोघेही जण वाचतात. मला कळत नाही की या दोघांसाठी आता कोणता प्लॅन करू. तर त्यानंतर हे सगळं मालती ऐकत असते. मालतीने ऐकलं आहे की विक्रांत कसा माणूस आहे. आतापर्यंत मालतीला वाटत असतं की विक्रांत खरंच खूप चांगला आहे, पण आता तिला त्याचे खरे रंग दिसले आहेत. कारण तो बोलत असतो की आता लवकरच या दोघांचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा, असं म्हणून आता इथे तो फोन ठेवतो. आणि त्याचनंतर इकडे मालती इकडे स्वतःच्या मनातच म्हणत असते की आता लवकरच तुझाच बंदोबस्त होणार आहे विक्रांत. आता मी हे जे काही पेपर्स आहेत ते लवकरच राणीपर्यंत पोहोचवणार आहे. मग बघ तुझी हालत काय होती आणि काय नाही ते. मग बघूया कोण कोणाचा नोकर होतंय ते. असं म्हणत आता इथे ही जी मालती आहे ती बोलते की आत्ताच मला हे पेपर्स घेऊन राणीकडे जायला हवं. त्याच्या पाठीमागून मालती मात्र तिथून निघून जाते आणि विक्रांतला असं भास होतो की नक्कीच कोणीतरी त्याच्या पाठीमागे आहे. तो वळून पाहतो, पण त्याला कुणीही तिकडे दिसत नाही. इकडे आता इंद्राने स्वतःच्या हाताने ते ट्रॅक्टर ओढत चाललेलं असतं. इंद्राला त्रास होत असतो, पण राणीसाठी तो एवढा त्रासही सहन करायला तयार झालेला आहे. आणि आता इथे आबा इंद्राची हालत पाहत असतात. आता हळूहळू करून इंद्राने ते ट्रॅक्टर वस्तीपर्यंत पोहोचवलं आहे. राणी वस्तीमध्ये पोहोचल्यानंतर लगेच ट्रॅक्टरच्या खाली उतरते आणि अगोदर सगळ्यात पहिले इंद्राकडे धावत पळत जाते आणि ती रस्सी वगैरे सोडण्यामध्ये त्याची मदत करू लागते. आणि राणी सरांना म्हणत असते की सर, या सगळ्याची काय गरज होती, मी सांगितलं होतं ना, मी आले असते ना पायी. तर आता इंद्रा बोलतो की नाही राणी, आज ना मला तुला असं पायी चालूच द्यायचं नव्हतं. थाटामाटात तुला इथपर्यंत घेऊन यायचं होतं, कारण लोकांनाही कळलं पाहिजे की तू आता ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक झाली आहेस आणि तू हे सगळं कसं अचीव केलं हे सगळं मला तुला सगळ्यांना सांगायचं होतं. तर आता इथे इंद्रा बोलतो की हे बघ, आपण जर असेच बोलत राहिलो ना, नाही तर सगळे लोक बोलतील की हे लैला बहिणू दोघेच एकमेकांशी बोलत आहेत, चल आपल्याला आता निघायला हवं. असं म्हणत आता इंद्राने ती रस्सी सोडली आहे आणि इंद्राने तो शर्ट काढून घातलेला आहे. तर त्यानंतर इथे राणी देखील त्याला मदत करत असते. इंद्रा आणि राणीचं हे असं प्रेम सगळे वस्तीतील लोक पाहत असतात. त्यानंतर इथे आबाही त्यांच्याकडे पाहत असतात. तर त्याचनंतर इंद्रा आणि राणी दोघेही जण पुढे जाऊ लागतात. इंद्रा बोलतो की चल राणी, आता सगळ्यांना भेटायचं आहे, सगळ्यांशी बोलायचं आहे. तर त्याचनंतर
इंद्रा आणि राणी पुढे चालतच असतात तर तेवढ्यातच मीडियावाले तिथे येतात आणि आता मीडियावाल्यांनाही समजलेलं असतं की राणी इंद्रजित महाडिक जी आहे ती भारतातून पहिली आली आहे आणि वकील झाली आहे. तर आता सगळेजण तिला प्रश्न विचारू लागतात. त्या प्रश्नाची उत्तरं राणी देतच असते. तर या सगळ्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल असं म्हटल्यानंतर राणी लगेचच बोलते की या सगळ्याचं श्रेय मी फक्त इंद्रजित सरांना देईल आणि माझ्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांना देईल. तर त्यानंतर आता इथे एक एक प्रश्न तिला विचारले जातात आणि राणी त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देत असते. पण आता इंद्रा बोलतो की राणी चल आता आपल्याला निघायला हवं. आता किती प्रश्नांची उत्तरं देत बसशील असं म्हणत आता राणी तिथून जायला निघते. आणि सगळेजण राणीला शुभेच्छा देत असतात की कारण ती वकील झाली आहे. तर इकडे राणी वस्तीमध्ये पोहोचली आहे. तिच्या आईसमोर जाताच राणीला लगेचच आईच्या पाया पडला आहे आणि लगेचच तिच्या आईने देखील तिला आशीर्वाद दिला आहे आणि मिठी मारली आहे. इकडे राणी तिच्या आईला पाहून खूप खुश होते कारण तिच्या आईने आणि बाबाने देखील तिचं स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न केले होते पण ते खूप कमी पडले आणि आज फायनली तिचं स्वप्न पूर्ण झालंय. हे पाहूनच त्यांना खूप भरून आलेलं असतं. तर इकडे बुवा देखील म्हणत असतात की राणी आज तू करून दाखवलंस. खरंच आज ना मला खूप भरून आलं आहे. तर राणी बोलते की हो बुवा आज मी करून दाखवले आणि याचाच मला खूप आनंद आहे. तर आता इथे राणी ही इमोशनल झालेली आहे त्या दोघांकडे पाहून कारण त्या दोघांनीही राणीसाठी ते स्वप्न पाहिलं होतं आणि त्यांना वाटत होतं की आपलं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही कारण आपण गरीब आहोत ना. तर त्याचनंतर इकडे हा रतन बोलतो की चला आता इथेच बोलत उभे राहणार आहात का, चला पुढे असं म्हणत पुढे आल्यानंतर आता इथे राणीला दिसतंय की तिच्याबद्दल खूप काही बोललं जातंय. तर वस्तीतील एक व्यक्ती जे आहे ते राणीबद्दल बोलत असतात की आपल्या वस्तीतील मुलगी आज भारतात पहिली आली आहे म्हणून सगळ्यांनी तिचं सगळ्यात पहिले अभिनंदन करा असं म्हटल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजू लागतात. इथे राणीचं अभिनंदन तर झालेलं असतं तर त्यावेळी ते बोलतात की चला आता आपल्यातर्फे तर तिला शुभेच्छा मिळाल्या आहेत तर राणी ही तिच्याबद्दल 2 शब्द बोलेल जेणेकरून आपल्याला कळेल की राणी कशा पद्धतीने वकील झाली, तिला वकील होण्यासाठी काय एफर्ट्स घ्यावे लागले. तर आता राणी बोलते की नाही हां मी काय बोलणार आहे वेगळं, हे पहा मला असं काही बोलता येतच नाही. तर त्यावेळी आता इथे सगळेजण बोलू लागतात की राणी तू बोललंच पाहिजे पण राणी कोणाचंच ऐकत नाही. तर आता इथे इंद्रा बोलतो की राणी तू बोल ना, सगळ्यांना कळू देत, इथल्या लहान मुलांना मुलींना कळू देत की किती एफर्ट्स घ्यावे लागतात. तर आता राणी बोलते की ठीक आहे असं म्हणत राणी पुढे जाते आणि तिच्या करिअरबद्दल बोलू लागते की ती कशा पद्धतीने तिने सगळं काही सहन करून आज वकील झाली आहे. तर आता इथे रतन बोलतो की हां बरोबर आहे ना, इंद्रजित सरांनी सांगितलं म्हटल्यानंतर राणी पुढे जाऊन बोलणारच की, नाहीतर आमचं थोडी ना ऐकते असं म्हटल्यानंतर सगळे हसू लागतात. इकडे राणी बोलू लागते की खरंच एक स्वप्न पाहणं खूप सोपं असतं पण ते पूर्ण करण्यासाठी खूप धडपड करावी लागते आणि जर आपण स्वप्न पाहिली आणि धडपडच नाही केली तर कधीच आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही. राणी बोलते की लहानपणापासून मी हे स्वप्न पाहिलं होतं पण हे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये हिंमत नव्हती, पैसे नव्हते, गरिबी होती आणि साधं जेवणासाठीही भाकरीसाठीही कसेबसे दिवस काढावे लागायचे. कधी पुस्तकं आणायला पैसे नसायचे, कधी पुस्तकंही नसायची. मग अभ्यास कसा करणार, कसं बसं इथपर्यंत आली आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात इंद्रजित सर आले आणि सरांनी तिच्यासाठी काहीही कमी पडू दिलं नाही. त्यांनी माझ्या स्वप्नासाठी खूप मेहनत केली आहे आणि मी तर म्हणते प्रत्येकीला असाच नवरा मिळावा जो की इंद्रजित सरांसारखा. आणि त्यानंतर इथे ती बोलते की मी प्रत्येकाला वस्तीतल्या मुलांना मुलींना सांगू इच्छिते की जर स्वप्न पाहायची आहे ना तर पूर्ण करण्यासाठी ती धमक ठेवा जेणेकरून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकाल. आणि अभ्यास तर कंटिन्यू करावाच लागतो. रात्रंदिवस अभ्यास केल्यानंतरच आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळतं. राणी सगळं काही समजावून सांगत असते आणि त्यानंतर या सगळ्याचं श्रेय देखील ती इंद्राला देऊन जाते आणि त्यावेळी सगळेजण खुश होतात. तर मित्रांनो पुढील भागात राणी आता इंद्राला हे प्रॉमिस करते की सर आपल्या आयुष्यातले वाईट दिवस आता लवकरच जातील आणि त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल आणि ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला, ज्या लोकांनी आपली फॅक्टरी आपलं घर आपल्यापासून बळकावलं आहे ते सगळं मी अभिमानाने मी न्यायाने मिळवून दाखवेल आणि आपण अभिमानाने त्या घरामध्ये जाऊ असं राणीने आता इंद्राला इथे प्रॉमिस केलेलं आहे. तर इंद्राला माहीत असं की राणी हे नक्कीच करून दाखवेल. इंद्राला तेवढा राणीवरती विश्वास असतोच आणि आभारही असतो. तर मित्रांनो पुढील भाग खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे की राणी कशा पद्धतीने तिचं घर जे आहे ते मिळवणार आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.